संत बाळूमामांना खोटं बोलणं आणि लबाडी अजिबात आवडत नव्हती। झालं असं, नवरात्रीचेच दिवस होते आणि तेव्हा कानुलं म्हणजेच करंजा तळून देवाला तोरण बांधण्याची प्रथा होती। आणि एकदा संत बाळूमामांच्या तंबू समोर असंच एक तोरण बांधल्या गेलं होतं आणि जेव्हा दसऱ्याच्या दिवशी बाळूमामांना कोण सोनं द्यायला आलं तेव्हा मामा त्या करंजीचा तुकडा काढून त्याला प्रसाद म्हणून देत असायचे। तर एकदा झालं असं, एके दिवशी बाळूमामा बाहेर गेले होते। मग त्याच दरम्यान कोणतरी त्यांच्या घरामध्ये येऊन त्या सर्व करंजा खाऊन गेलं होतं। परंतु जेव्हा संत बाळूमामा संध्याकाळी घरी परत आले तेव्हा तिथली सर्व मंडळी जमा झाली होती। मग तेव्हा मामा त्या सर्वांदेखत बोलले, यामध्ये तुम्हाला चोर दाखवतो। मग त्याच वेळी मामांनी त्या चोरट्याला हाक दिली आणि त्याला बोलून घेतलं आणि त्या क्षणी त्या चोरट्याला सलग उलट्या चालू झाल्या होत्या, कारण त्या खाल्लेल्या करंजा न पचता उलटी वाटे बाहेर पाडल्या होत्या। तेव्हा संत बाळूमामा त्या चोरट्याला म्हणाले, तुझ्या पोटातलं अन्न पचवणारा सुद्धा अग्नी मीच आहे।